कारण बोलायला खूप असतं, म्हणजे फार मोठी मोठी प्रवचन द्यायला हे खूप चांगलं असतं. प्रवचन द्यायला जातंय काय, पण प्रत्यक्ष तू तसा वागतोस का? म्हणून आपल्यामध्ये जी एक म्हण आहे ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. पण अनेक जण नुसतंच बोलतात आणि प्रत्यक्षात करतात विचित्र. आणि म्हणून रामकृष्ण परमहंसांना एका साधकाने विचारलं होतं की का हो गुरुजी, की काही लोक खूप छान बोलतात, खूप उंचीवरती नेतात आणि वागतात भलतच, असं कसं काय? मग त्यांना सांगितलं की बघ, लक्षात घे की निरभ्र आकाश असतं ना, त्या निरभ्र आकाशामध्ये घारी किंवा गिधाड खूप उंच उडतात, म्हणजे फार मोठी भरारी घेतात. पण एवढ्या उंचावर गेल्यानंतर सुद्धा त्यांचं लक्ष असतं ते जमिनीवरच्या कुजलेल्या सडक्या मासाकडे. तशी ही माणसं असतात ती फक्त बोलतानाच उंचीवर जातात, प्रत्यक्ष काय करू शकत नाही. अर्थात हे मी कोणालाही उद्देशून बोललेलो नाही, तुमच्या मनात कोण आलं असेल ते तुमचं तुम्हाला माहिती.